नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन सायली आता मंदिरामध्ये आलेले असतात, कारण सायलीला मंदिर बघायचं असतं. त्यामुळे अर्जुनसुद्धा तिच्याबरोबर आलेला असतो आणि त्यांच्या मागोमाग प्रियासुद्धा त्यांचा पाठलाग करत आलेली असते. तेव्हा सायली म्हणते, "सर चला ना आतमध्ये जाऊया." तेव्हा अर्जुन म्हणतो, "नाही मिसेस सायली, आता मी तुमच्याबरोबर इथपर्यंत आलोय ना, आता मी आतमध्ये येणार नाही आहे. मी इथेच थांबतो. तुम्ही जाऊन या. मला आता महत्त्वाचे काही कॉल्स करायचे आहेत, ते मी लगेच करून घेतो." असं अर्जुन म्हणतो आणि सायलीबरोबर मंदिरामध्ये जात नाही. तेव्हा सायलीला सुद्धा आश्चर्य वाटतं. ते म्हणते, "आता इथपर्यंत आले तर चला ना सर." तेव्हा अर्जुन म्हणतो, "नाही मिसेस सायली, तुम्ही जा आतमध्ये." तर इकडे सायली आता आतमध्ये गेल्यानंतर प्रिया लगेचच अर्जुनकडे बघत असताना म्हणते, "काय मूर्ख आहे सायली. एवढा अर्जुनसारखा तिला चार्मिंग नवरा भेटलाय, तरीसुद्धा अक्कल नाही आहे कसं वागायचं ते. अर्जुनला खरं तर आहे ना माझ्यासारखी स्मार्ट बायको हवी होती. अर्जुनने या सायलीमध्ये काय बघितलं काय माहिती?" असा प्रश्न आता प्रियाला पडलेला असतो आणि ती म्हणते, "शट, अजिबात सायलीबरोबर अर्जुनचं लग्न व्हायला नको होतं. त्याला मी शोभून दिसले असते." तर इकडे सायली आता मंदिरामध्ये येते आणि देवासमोर हात जोडून उभी असते. ती म्हणते की, "देवा, लवकरात लवकर मधुभाऊ जेलमधून बाहेर येऊ दे. मी त्यांच्यासाठी नेहमी प्रार्थना करत असते आणि अर्जुन सरसुद्धा मधुभाऊंना बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत. त्यांच्यासुद्धा प्रयत्नांना यश दे देवा." आणि हे सगळं घडत असताना, हे सगळं जे केस प्रकरण आहे ते चालू असताना सतत मनामध्ये माझ्या भीती चालू असते. ती भीती माझी बाजूला होऊ दे आणि जर काही अघटित घडणारच असेल ना, तर त्याची झळ अर्जुन सर आणि त्यांच्या घरातल्यांपर्यंत पोहोचायला नको. ते माझ्यापर्यंतच पोहोचू दे, असं सायली मागत असते. तर इकडे अर्जुन फोनवरती बोलत असतो आणि प्रिया त्याला वाकून टुकून बघत असते. त्याच्याकडे प्रेमाने बघत असते, कारण तिला अर्जुन खूपच जास्त आवडत असतो. त्यामुळे अर्जुन फोनवरती बोलत आता पुढे पुढे येत असतो. तेव्हा प्रिया लगेचच लपून छपून बाजूला उभी राहते. एका झाडाच्या आड ती उभी राहिलेली असते. तेव्हा सायली येते आणि म्हणते, "चला सर जाऊया." तेव्हा अर्जुन म्हणतो, "आता तुम्ही इथे उभ्या राहा, मी आता आलोच." तेव्हा प्रिया त्यांच्याकडे बघत असते, नेमकं यांचं चाललंय तरी काय. तर इथे अर्जुन जातो आणि जाताना तिथे घंटासुद्धा वाजवतो आणि मग तो आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो. तेव्हा सायलीला कळत नाही. ती म्हणते, "सर पण ना, मी म्हणाले तेव्हा म्हणाले की मी येत नाही आहे, मला महत्त्वाचे फोन करायचे आहेत आणि आता एकटेच आतमध्ये निघून गेलेत. मग माझ्याबरोबर यायला का नाही म्हणाले? माझ्याबरोबर सुद्धा ते आतमध्ये येऊ शकले असते ना." तर इकडे प्रिया म्हणत असते, "या सायलीचं चाललंय काय? आधी एकटी निघून गेली आणि आता अर्जुनला जायला सांगितले." तर इकडे अर्जुन आता मंदिरामध्ये प्रवेश करतो. तेव्हा तो सुद्धा तेच म्हणत असतो की, "हाय, नमस्कार. म्हणजे मी इथे आलो आहे. मी माझ्यासाठी मागायला काहीच आलेलो नाही आहे इथे. पण इथे ती मगाशी मुलगी आली होती ना, ती सगळ्यांसाठी तिने हॅपीनेस मागितला असेल. सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं मागितलं असेल. म्हणजे माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, मधुभाऊंसाठी. पण स्वतःसाठी तिने मात्र काहीही मागितलं नसेल. तर तुम्ही एक काम करा देवा, तिने जे काही मागितले ना ते सगळं तिला द्या. पण तिच्याजवळ जे दुःख जाईल ना, ते तिच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. ते फक्त दुःख तुम्ही मला दिलत ना, तर मला चालेल. कारण का, ती फक्त आनंद डिझर्व करते. त्यांच्या चेहऱ्यावरती जी स्माईल असते ना, ती तशीच राहू द्या. नेहमी त्यांनी स्माईल करत जगलं पाहिजे." असं अर्जुन आता सायलीसाठी मागणं मागत असतो की तिच्या चेहऱ्यावरती फक्त स्माईल पाहिजे. दुःख तिच्याकडे जायला नको, ते फक्त मला द्या. आणि तो बाय करून जात असतो. तेवढ्यातच तो हात जोडतो, देवाला नमस्कार करतो आणि निघून जातो. तर इथे पूर्णाजी बसलेली असते. कल्पना येते आणि म्हणते, "पूर्णाई, चला ना जेवायला चला." तेव्हा पूर्णाई म्हणते, "नाही, मला भूक नाही आहे." तेव्हा कल्पना म्हणते, "पूर्णाई, माझा राग असा जेवणावरती काढू नका प्लीज. तुमची तब्येत का बिघडवताय? चला जेवायला चला." तेव्हा पूर्णाई गप्पच असते. तेव्हा कल्पना म्हणत असते, "पूर्णाई, तुम्हीच सांगा, सायली माझी सून आहे आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिच्यामध्ये 1% सुद्धा दुर्गुण नाही आहे हो. ती खरंच खूप चांगली आहे. तुम्ही म्हणताय तसं जर मी तिच्याबरोबर वाईट वागले, तर ते पटेल का हो मला तरी? आणि तुम्हाला तरी ते आवडेल का? सायली माझी सून आहे आणि मला तिच्याबरोबर चांगलंच वागायला हवं आहे ना. जसं तुम्ही माझे लाड करता, तसे मी माझे सुनेचे केले तर कुठे बिघडलं? काय बिघडलं त्याच्यामध्ये?" तेव्हा पूर्णाजी गप्पच बसलेली असते. तेव्हा कल्पना म्हणते, "आणि सायली या घरची सून आहे, अर्जुनची बायको आहे. ती आपल्या सगळ्यांची काळजी घेत असते आणि एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची, अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती प्रेम आहे. ते आपल्या मुलाबरोबर लग्न करून या घरामध्ये आले. मग मी तिचा रागराग कसा करू? मला माहिती आहे पूर्णाई, तुम्हाला जसं हवं आहे तसं मी सायलीबरोबर वागत नाही आहे. या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो आहे, मलासुद्धा त्रास होतो आहे. पण माझी ती सून आहे, मी तिला त्रास कसा काय देऊ? आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे की सायली खूप चांगली आहे. पण तन्वीच्या प्रेमापोटी तुम्ही सायलीच्या चांगल्या गुणांकडे सुद्धा दुर्लक्ष करताय. असं नका करू पूर्णाई. तिला तुम्हीसुद्धा प्रेम द्या. ती खरंच खूप चांगली आहे."
तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की ती सायली मुलगी आहे ना, तिच्यासाठी आपल्या दोघांची मतं कधीही एकत्र जुळणार नाही आहेत. तू तुझ्या परीने विचार करणार आहेस, मी माझ्या परीने विचार करणार आहे, पण याचा परिणाम आपण आपल्या कुटुंबावरती होऊ द्यायचा नाही. याच्यातून आपल्याला काहीतरी तोडगा निर्माण करायला हवा आहे. तेव्हा कल्पना म्हणते आणि आपल्याला टोकाचा निर्णयसुद्धा घ्यावा लागणार नाही आहे, कारण टोकाचा निर्णय कशासाठी घ्यायचा? आपण दोघेही आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती फक्त हसू असावं याचाच विचार करत असतो ना, सगळेजण खुश असावेत एवढाच विचार करतो. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, कल्पना तुझ्या डोळ्यामध्ये सुद्धा मला पाणी बघायचं नाही आहे, कारण आपल्या दोघींचं ध्येय एकच आहे की कुटुंब सुखात हवं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू हवं आहे. अगं तुझ्या डोळ्यामध्ये मी पाणी कसं येऊ देईन? लोक आपल्या दोघींचे दाखले अगदी घरोघरात देतात की सून असावी तर कल्पनासारखी. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की सासू असावी तर पूर्णाईसारखी. आणि दोघे आता एकमेकांचे डोळे पुसतात आणि म्हणतात की आपण आपलं नातं असंच घट्ट ठेवायचं. आपली विण अशी घट्ट आहे, ते कधीही तुटू द्यायचं नाही, नेहमी असं एकत्र राहायचं. तर इकडे सायली आता बॅग भरत असते. तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो, मिसेस सायली काय करताय तुम्ही? तुम्ही पुन्हा रागावलेत का? तुम्हाला कसला राग आलाय का? तेव्हा सायली म्हणते, नाही सर, मला कसलाही राग आलेला नाही आहे. आता उद्या आपण जाणार आहोत ना, तेव्हा मी बॅग वगैरे व्यवस्थित भरून ठेवते, पसारा सगळा आवरून ठेवते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो आपल्या मनामध्ये, अरे उद्या मी जाणार सुद्धा, मी तर इथे मिसेस सायली बरोबर कितीही दिवस राहायला तयार होतो. तेव्हा इथे सायली म्हणते, सर तुमचे सुद्धा कपडे द्या ना भरायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको, माझे कपडे मी नंतर भरेन. तेवढ्यातच तिथे वेटर नॉक करून आतमध्ये येतात आणि म्हणत असतात की आज आमच्या हॉटेलचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज आमच्या हॉटेलला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तेव्हा इथे विश्वास सरांनी एक छोटीशी पार्टी ठेवली आहे आणि तुम्हाला सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो आम्ही नक्की येऊ. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही का म्हणालात आपण जायचं म्हणून, आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ते कपल गेम खेळायला सांगितले तर? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, ही पार्टी आहे ना, 25 वर्ष पूर्ण झालेत म्हणून त्याची आहे. त्याच्यामध्ये कपल गेम वगैरे काही नसतील, फक्त खाण्यापिण्याच्या काही गोष्टी असतील. तेव्हा इथे सायलीला अर्जुन म्हणतो, चला तयार व्हा, आपल्याला जायचं आहे. तर इथे प्रिया म्हणत असते, या अर्जुन सायलीच्या मागे धावून धावून चालून चालून माझे पाय आता दुखायला लागलेत. एवढ्या मेहनतीने एक पुरावा गोळा केला होता, तो सुद्धा माझ्या हाती आता राहिलेला नाही आहे. तेवढ्यातच अस्मिताचं नाव येतं. तेव्हा प्रिया म्हणते, अस्मिता का फोन करते आता मला? आणि ती म्हणते, हां अस्मिता बोल, का फोन केला आहेस? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, अगं मी अस्मिता नाही बोलत आहे, मी पूर्णाजी बोलते. आणि एवढी वैतागली आहेस का तू अस्मिताबरोबर? काय भांडण झाले की काय अस्मितासोबत? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही पूर्णाई, अगं अस्मितासोबत कशाला भांडू मी? नाही, भांडण वगैरे झालेलं नाही आहे. बरं तू सांग ना, तू कधी येणार आहेस मावशी आईकडून, की तू आलीस गं? तेव्हा पूर्णाई म्हणते, अगं असं काय करतेस? मी आली आहे आणि मी तेच सांगायला तुला फोन केला आहे. तू मला कधी भेटायला येतेस? संध्याकाळीच ये. तेव्हा प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, मी संध्याकाळी कसं काय येऊ? मी राजस्थानला आली आहे ना स्टडी टूरसाठी. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो का, बरं ठीक आहे, तू परत आल्यानंतर मला नक्की भेटायला ये. तेव्हा अस्मिता म्हणते, पूर्णाजी तू कुणाबरोबर बोलतेस? तन्वीबरोबर बोलतेस का? बरं माझ्याकडे दे तू फोन, ती माझा फोन का उचलत नाही आहे? तेव्हा प्रिया म्हणते, बरं पूर्णाजी, बरं चल मी फोन ठेवते, आता आमची कॉन्फरन्स आहे, मला जावं लागेल. तेवढ्यातच अस्मिता पूर्णाजीच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि ती बोलायला जाते. तेवढ्यातच इथे प्रियाने फोन कट केलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, ह्या अस्मिताचा फोन मी उचलत नव्हते, कारण माझ्याकडे काही पुरावाच नाही आहे. हे जर तिला कळलं ना, तर माझं डोकं खात राहील आणि साक्षीने नागराजला काय उत्तर देऊ, मला खरंच काहीच कळत नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते, ही तन्वी पण ना गेल्यापासून माझा फोनच उचलत नाही आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं ती स्टडी टूरसाठी गेली आहे ना, बिझी आहे तिथे ती अभ्यासामध्ये. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते, ती राजस्थानला गेली. तेव्हा अस्मिता म्हणते की ती राजस्थानला गेल्यापासून जरा जास्तच बिझी झाली आहे नाही का पूर्णाजी? तर इथे आता सगळेजण पार्टीसाठी जमलेले असतात. तेव्हा सगळ्यांची विशुकाका इथे विचारपूस करत असतात. तेवढ्यातच तिथे अर्जुन सायली हे दोघेही येतात. तेव्हा विशुकाका म्हणत असतात, या या अर्जुन सायली, तुम्ही दोघंजण इकडे या, हे आहे आपलं आयडल कपल. तेव्हा आता सगळ्यांनी इथे एकत्र जमा आणि कपल डान्स सुरू करा. अर्जुन सायली तुम्ही सुद्धा कपल डान्स करायला सुरू करा. तेव्हा इथे प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते, हे दोघे काय आता एकत्र एकमेकांना चिपकून डान्स तर अजिबातच करणार नाही. तेव्हा सायली म्हणत असते, पण काका मला असा डान्स नाही करता येत. तेव्हा विशुकाका म्हणत असतात, थोडं नाही, इथे कॉम्पिटिशन आहे, तुम्ही दोघं जण नवरा बायको आहात, इथे हनीमूनला आलाय ना, मग तुम्ही दोघं जण डान्स करा ना, ही काही स्पर्धा नाही आहे आणि नवरा बायकोने एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघण्याचा हा चान्स आहे. तेव्हा इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली
आता तुम्हाला थोडा तरी डान्स करावाच लागेल. तरी ते विशू काका म्हणत असतात, अर्जुन अरे कर ना सुरुवात डान्स करायला. तेव्हा सायली म्हणत असते, सर पण असा डान्स मला करता येत नाही, मला सवय नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर, मी तर जस्ट समोर नेहमी डान्सच करत असतो ना रोज रोज जाऊन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हे बघा मिसेस सायली, तुम्हाला अनकम्फर्टेबल होईल असं मी अजिबात काही करणार नाही आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि थोडासा डान्स करा. तेव्हा अर्जुन आपले दोन्ही हात पुढे करतो. तेव्हा सायली त्याचे हात पकडते आणि दोन्हीही आता एकमेकांचे हात पकडून सिंपल आणि खूप सुंदर असा डान्स करत असतात. तेव्हा इथे प्रिया त्या दोघांना एकत्र डान्स करताना बघून खूपच जास्त रागवते आणि तिला खूप जास्त जेलेसी होत असते. तेव्हा ती लगेचच खाणाखुणा करून त्या माणसाला तिथे बोलावून घेते, जो तिला मदत करत असतो या सगळ्या कामामध्ये. ती म्हणत असते, चला लवकर बाहेर या, मला बोलायचं आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंजणं छान असा डान्स करत असतात. अर्जुन सायलीला आपल्या खांद्यावरती हात ठेवायला लावतो, पण तो तिच्या कमरेला हात लावत नाही, कमरेपासून हात दूरच ठेवतो. तर इकडे दोघेही आता कपल डान्स छान पद्धतीने करत असतात. अर्जुन खूपच जास्त खुश असतो सायलीबरोबर डान्स करत. तरी ते अर्जुन खूपच जास्त सायलीला रिस्पेक्ट देऊन तिच्याबरोबर डान्स करतो. हे बघून सायलीलासुद्धा खूप जास्त बरं वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे प्रिया सनीला बाहेर बोलावून घेते आणि त्याला म्हणते, की आता तुम्हाला या ड्रिंकमध्ये तुम्हाला ही दारू मिक्स करायची आहे. तेव्हा ती ज्यूसमध्ये दारू मिक्स करायला सांगते आणि ते ज्यूस सायली प्यायला सुरुवात करते, ज्याच्यामध्ये प्रियाने दारू मिक्स करायला सांगितलेली असते. ज्यूस म्हणून सायली ती सगळी दारूसुद्धा पिऊन टाकते आणि मग तिला ती दारू चढल्यानंतर ती इकडे तिकडे ग्लास घेऊन नाचायला लागते. एका माणसाच्या प्लेटमधून ती पुरी घेते, अर्जुनला भरवते आणि म्हणते, बघा जगातले सगळ्यात बेस्ट वकील तुमच्या ताटातली त्यांनी पुरी खाल्ली आहे, किती ही आनंदाची गोष्ट आहे असं म्हणते.